ओम नमो भगवते वासुदेवाय। विराट पुरुषाच्या शरीरामध्ये नानाविध संस्था, त्यांच्या अधिष्ठात्री देवता, त्यांची भौतिक रूप इत्यादी कसं निर्माण झालं हे शुकमामुनी राजा परीक्षिताला सांगतायत। ते पुढे म्हणाले की त्या विराट पुरुषाला जेव्हा इच्छा झाली की आपण एका विशिष्ट ठिकाणी जावं, आपल्या मनात आलेल्या ठिकाणी आपण जावं, अभिष्ट ठिकाणी आपण जावं, तेव्हा लगेच त्या शरीराला पाय फुटले आणि त्या पायांच्या बरोबरच पाय ह्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता स्वतः यज्ञपुरुष भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्याच्यातूनच चालणं ह्या प्रकारचं कर्म सुरू झालं। माणसं अशाच ह्या पायांनी चालत चालत आपल्याला इष्ट असलेल्या यज्ञाची सामग्री गोळा करतात। ज्या वेळेला त्या विराट पुरुषाला संतान, रती आणि स्वर्ग भोगाची इच्छा झाली, कामना झाली, त्यावेळेला त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी लिंगाची उत्पत्ती झाली आणि ताबडतोब तिथे उपस्थ नावाचं इंद्रिय आणि प्रजापती नावाची देवता प्रकट होऊन दोघांच्या आश्रयाने राहणारं कामसुख तेही तिथे प्रकट झालं। जेव्हा त्या विराट पुरुषाला मलत्यागाची इच्छा झाली त्यावेळेला गुदद्वार प्रकट झालं। पाठोपाठ पायू नावाचं इंद्रिय आणि मित्र नावाची देवता, अधिष्ठात्री देवता तिथे प्रकट झाली आणि या दोन्ही गोष्टींच्या बरोबर मलत्यागाची क्रिया सुद्धा संपन्न व्हायला लागली। अपान मार्गाद्वारा एक शरीर दुसऱ्या शरीरामध्ये जाण्याची इच्छा जेव्हा होते तेव्हा तिथे विराट पुरुषाला नाभिद्वार प्रकट झालं आणि त्याच्यातूनच अपान आणि मृत्यू देवता प्रकट होऊन दोघांच्याही आश्रयानं प्राण आणि अपान यांचा संयोग म्हणजे मृत्यू घडू लागला। जेव्हा विराट पुरुषाला अन्न जल ग्रहण करण्याची इच्छा झाली, ते पचावं याची इच्छा झाली, त्यावेळेला कूस निर्माण झाली, आतडी निर्माण झाली, अनेक नाड्या निर्माण झाल्या आणि त्याचबरोबर कुक्षीची देवता समुद्र, नाड्यांची देवता नद्या आणि त्याचबरोबर तुष्टी आणि पुष्टी ह्या दोन्ही गोष्टी त्यांचे आश्रित विषय म्हणून निर्माण झाले। जेव्हा त्या विराट पुरुषाने आपल्या ठिकाणच्या मायेचा विचार करायला इच्छा केली त्यावेळेला हृदयाची उत्पत्ती झाली। त्या हृदयातूनच मन नावाचं इंद्रिय आणि मनाची जी अधिष्ठात्री देवता चंद्रमा ही निर्माण झाली। त्याचबरोबर विषय, कामना आणि संकल्प हेही त्या मनाबरोबर प्रकट झाले। विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेज या तीन महाभूतांच्या संयोगातून त्वचा, चर्म, मांस, रुधिर, मेद, मज्जा आणि अस्थि असे 7 प्रकारचे धातू प्रकट झाले आणि अशाच प्रकारे आकाश, जल आणि वायू यांच्या संयोगातून प्राणांची उत्पत्ती झाली। श्रोत्रादी सगळ्या देवता, सगळी इंद्रिय शब्दादी विषयांना ग्रहण करायला लागली आणि हे विषय विराट पुरुषाच्या ठिकाणी असलेल्या अहंकारातून निर्माण झाले। मन हे सगळ्या विकारांचं उत्पत्ती स्थान आहे आणि बुद्धी हे समस्त पदार्थांचं बोधन करणारी शक्ती आहे। परीक्षिता शुकदेव म्हणतात की अशा प्रकारे भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन आतापर्यंत मी तुला ऐकवलं। हे बाहेरच्या बाजूनं पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती अशा 8 आवरणांनी वेढलेला आहे।
याच्याही पलीकडे भगवंताचं अत्यंत सूक्ष्म स्वरूप आहे. ते अव्यक्त, निर्विशेष, आदी, मध्य आणि अंत ह्याच्या वाचून राहणार आहे, ह्याच्या रहित आहे आणि शिवाय ते नित्य आहे. ते अशा स्वरूपात आहे की तिथे वाणी आणि मनाची सुद्धा गती पोहोचत नाही, मनाचा वेग तिथे पोहोचत नाही. मी तुला आता भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म, व्यक्त आणि अव्यक्त अशा ज्या दोन रूपांचं वर्णन सांगितलं, ही सुद्धा भगवंताची मायाच आहे, त्या मायेनंच रचलेली आहे. आणि म्हणून जी विद्वान मंडळी आहेत ती ह्या कोणाचाही स्वीकार करत नाही. तसं पाहायला गेलं तर साक्षात भगवंत स्वतः निष्क्रिय आहेत, पण आपल्या ठिकाणच्या शक्तीमुळे ते सक्रिय झाल्यासारखे वाटतात. आणि पुन्हा मग ते ब्रह्मा किंवा विराट रूप धारण करून वाच्य आणि वाचक, शब्द आणि त्याचा अर्थ अशा रूपात प्रकट होतात आणि अनेक प्रकारची नावं, रूप, क्रिया इत्यादींचा ते स्वीकार करतात. शुकमहामुनी परीक्षिताला सांगतायत, प्रजापती, मनु, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, सर्प, किंपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कुष्मांड, उन्माद, वेताल, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशु, वृक्ष, पर्वत, सरीसृप इत्यादी हे सगळे संसारामध्ये जे काही आपल्याला दिसतं, ही जी काही नावं आणि त्या नामाप्रमाणे दिसणारी रूप आपल्याला आढळतात, ही सगळी भगवंताची रूप आहेत. ह्या प्रत्येक ठिकाणी भगवंतच ठासून भरलेला आहे. त्या संसाराची रचना चर आणि अचर अशा दोन प्रकारे होते आणि त्याचप्रमाणे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा चार प्रकारे जितके काही जलचर, स्थलचर, आकाशचर, नभोचर प्राणी आहेत किंवा जे काही शुभ अशुभ आणि मिश्रित कर्म आहेत किंवा त्यानुसार फळ देणार आहेत, हे सगळं भगवंताचं रूप आहे. परीक्षिता म्हणाले, लक्षात घे की सत्वगुणाच्या प्राधान्यानं देवतांची निर्मिती होते, रजोगुणाच्या प्राधान्यतेने मनुष्याची निर्मिती होते आणि तमोगुणाच्या प्राधान्यानं नारकी योनी तयार होतात. पुन्हा यात सत्व, रज आणि तम ह्या गुणांमध्ये जेव्हा एकमेकांमध्ये काही मिसळ होत जाते, संयोग होत जातो, तेव्हा त्या प्रत्येक गतीचे तीन तीन भेद आणखीन पुढे निर्माण होतात. हे सगळं भगवंत जगताच्या धारण पोषणासाठी धर्ममय अशा विष्णुरूपाचा स्वीकार करून देवता, मनुष्य आणि पशु, पक्षी इत्यादी रूपांमध्ये भगवंत अवतार घेतात आणि तसंच या विश्वाचं पालन पोषण सुद्धा करतात. उत्पत्ती स्थिती झाल्यानंतर जे उत्पन्न झालं, जे सांभाळलं गेलं, त्याचा केव्हा ना केव्हा तरी नाश हा व्हायलाच पाहिजे. जगराहटी जर चालू व्हायची असेल तर, चालू ठेवायची असेल तर. आणि त्या दृष्टीने जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा तेच भगवान आपणच बनवलेल्या या विश्वाला कालाग्नी स्वरूप रुद्राचं रूप धारण करून आपल्यामध्येच विलीन करून टाकतात. परीक्षिता म्हणाले, ऐक, महात्म्याने अचिंत्य ऐश्वर्य अशा भगवंताचं अशाच प्रकारचं वर्णन केलंय, पण जे तत्वज्ञानी पुरुष आहेत ते मात्र सृष्टी, पालन आणि प्रलय करणाऱ्या या रूपांमध्ये भगवंताला बघत नाहीत, कारण भगवंत ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. सृष्टीची रचना इत्यादी कर्मांचं निरूपण करून पूर्ण परमात्मा कर्म किंवा कर्तेपण
याच्याशी संबद्ध होऊ शकत नाही. भगवंताचा या कुठल्याही गोष्टीशी संबंध येत नाही. फक्त केवळ मायेमुळं त्याच्यावर तो कर्ता असल्याचा आरोप होतो. शुकमहामुनी सांगतायत, हा जो कर्तृत्वाचा आरोप आहे, हा त्या कर्तव्याचा कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठी आरोप होतो. पुढे शुकमहामुनी परीक्षिताला काय सांगतात पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.